तिथे डोंबिवलीत झालेल्या औद्योगिक स्फोटात 8 कामगारांचा मृत्यू झाला। मात्र अजूनही 6 जणांची ओळख पटली नसून काही जणांचे तर केवळ अवशेष सापडल्यानं नातेवाईकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। कारण 2 कामगारांचे नातेवाईक गेल्या 3 दिवसांपासून या कंपनीच्या शेजारीच दिवसरात्र वाट बघतायत। दुर्दैवाची बाब म्हणजे या नातेवाईकांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्याच्या ऐवजी पोलिसांकडून काठीचे फटके खावे लागतात। पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम आणि त्यांची टीम प्रसार माध्यमांशी देखील अशाच प्रकारे वागणूक करताना दिसते। या स्फोटात भरत जयस्वाल बेपत्ता झालेत। भरत जयस्वाल 15 दिवसांपूर्वीच अमुदान कंपनीत कामाला लागले होते। परवा झालेल्या स्फोटानंतर ते अजूनही सापडले नाहीत असा दावा त्यांच्या भावानं केला आहे। काही नातेवाईकांना त्यांच्या हक्काचा माणूस अजूनही मिळालेला नाही आहे। डोंबिवली स्फोटानंतर अजूनही त्यांचे शोधकार्य सुरू आहे असा त्यांचा दावा आहे। सर, आपका नाम क्या है और कौन आपका मिसिंग है, कोण नाही तुमच्या घरातलं, काय सांगा? माझं नाव राहुल जयस्वार आहे आणि माझा जो भाऊ होता इथं काम करत होता त्याचं नाव भरत जयस्वार आहे आणि आज 3रा दिवस झाला आहे। सर, आम्ही खूप प्रयत्न केला आहे पण कुठूनही काही माहीत भेटत नाही आम्हाला। म्हणजे भाऊ कसा आहे, कुठं आहे का नाही आहे हे पण आम्हाला काही माहीत भेटत नाही। पोलिसांमध्ये गेलात का किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात का, त्यांनी काय सांगितलं? पोलिसांकडून गेले तर ते फक्त लिहून घेतले, डिटेल जे काय होता तेवढा लिहून घेतलेत आणि त्याच्यानंतर आम्ही हॉस्पिटललाही गेलो जिथं बॉड्या गेलेत आमचे। ते बॉड्या तिकडे गेलो तर तिकडं आता आधी स्टार्टिंगला सकाळी आम्ही बघितला तर असे 2 बॉडी भेटलेले ज्याच्यामध्ये एकदम जळालेले बॉडी होते, त्याच्यामध्ये काही समजत नव्हता। तर त्याच्यानंतर आम्हाला जो कॉन्ट्रॅक्टर होता माझा भावाचा त्याने मला फोन केला आणि तो सांगितलं की DNA वगैरे टेस्ट करावा लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला जे काय ते माहीत पडेल। त्याच्यासाठी माझा भावाचा छोटा मुलगा आहे 10 वर्षाचा, त्याला घेऊन गेलो आम्ही तिकडं हॉस्पिटलला आणि त्याचा ब्लड वगैरे दिले आणि ब्लड वगैरे दिल्यानंतर आता तो मला सांगतो आहे का ते सोमवारपर्यंतच माहीत पडेल आणि आज 3रा दिवस आहे। मला काहीच माहीत नाही आहे माझा भाऊ कुठं आहे, काय करतो आहे का नाही आहे हे पण मला काही माहीत नाही आहे। पोलिसांची वागणूक कशी आहे तुमच्याबरोबर? म्हणजे आता तुम्ही गेलात होता आतमध्ये विचारायला, तुम्हाला बोलतायत का व्यवस्थित, काय माहिती देत आहेत? नाही सर, त्यांचं एकच म्हणणं आहे तुम्ही इथं थांबू नका, तुम्ही हॉस्पिटलला जाऊन विचारा। मी त्या साईडला होतो तरी मला घरी जायला सांगितले आणि काय त्यांचं वागणं बरोबर नाही आहे सर। एकतर आमचा म्हणजे फॅमिली आहेत, आम्हाला असा वाटतो की एखादा इथं उभा राहून काय माहीत पडला, भाऊ इकडं तिकडं भेटला, आम्हाला ओळखीला येईल सर। त्या एक उमेदसाठी आम्ही इथं आहे पण तेही आम्हाला करायला भेटत नाही। लवकरात लवकर यांचा भाऊ मिळावा, तो सुखरूप असावा अशीच आपण अपेक्षा व्यक्त करूयात। कॅमेरामन गजाननसह अक्षय भाटकर, ABP माझा, डोंबिवली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।